आई बोलला ग माझ्याशी. नको ना ग माय. अगं कशाला? काय कल्याणी फूड प्रोडक्ट्स, पापड लोणचे मसाले बंद करायला सांगितलं होतं ना. मग हिंमत कशी आली तुमची? बंदच आहे. गळ्याची शपथ, स्वरीची शपथ, संजीची शपथ. हो, विश्वास ठेवा माझ्यावर. मी नाही करत आता ते. तुम्हाला नाही आवडत म्हणल्यावर करीन का मी? हो, विश्वास ठेवा, खरंच नाही करत. ती जुनी असेल, घरात आवरताना सापडली असेल तिला. ते आईचं नाव होतं ना त्याच्यावर, म्हणून मी ती जपून ठेवली होती. तारीख नाही, असली दीड दमडीची पावती माझ्या घरात दिसता कामा नये. आईचं नाव म्हणून जपून ठेवतीस होय? हं? तुझ्या आईचं नावच काय? तुझी आईच बदलून टाके. ठीक आहे. बांधवांच्या घराण्यातल्या बायका पापड लोणची मसाले असले थुकरट धंदे करतायत असं त्या खानदानी लोकांना कळलं ना, आणि तुझ्या ताईचं लग्न मोडलं तर तुझ्या आईचं लग्न मोडलं म्हणून समज. फाड फाड ती पावती, आत्ताच्या आत्ता फाड फाड. खानदानाची इज्जत मोठी. कळलं? आई बोलला ग माझ्याशी. नको ना ग माय. अगं कशाला? बेबी, अहेराचं सगळं घेतलं का? झाली तयारी? झाली. बेबी, बेबी कुठे? बेबी मावशी देवळात गेल्या. त्या तिकडून परस्पर येणार आहेत आणि आहेराचं सगळं सामान गाडीत भरून ठेवलेलं आहे. आणि दुसरं असं, बेबी मावशींनी सांगितलंय की औषधं घेतल्याशिवाय तुम्ही घराबाहेर पडायचं नाही. या घरामध्ये आम्हाला ऑर्डर देणारा एकच माणूस आहे, बेबी. या आई साहेब,
रणजितरावांना सांगितलंय ना, सवयीप्रमाणे वर्दीत येऊ नका, नवरदेवासारखे या. सांगितलं हा आलेच आले का? या या नवरदेव. असू दे आता सारखं सारखं कार्यक्रम हा करू नका नमस्काराचा. लग्न आहे तुमचं, पुढे वाकायचंच आहे तुम्हाला. निघायचं? हा एक मिनिट. कुणाला फोन लावताय? सुजितला. काही गरज नाही, ठेवा तो फोन. अहो आईसाहेब, आईसाहेब आमचा सख्खा लहान भाऊ येतो आणि तुमचाच मुलगा आहे ना. त्याच्याही अंगात ढाले पाटलांचंच रक्त वाहत आहे ना. तो या समारंभासाठी आपल्या सोबत असायला पाहिजे. हा असायला तर पाहिजे, घरात असायला पाहिजे. मोठ्या भावाच्या लग्नाची आमंत्रण त्यांनी करायची का आपण त्यांना आमंत्रण द्यायची? सुचित आपल्यापासून लांब आहे, याला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे रणजित. आता या शुभप्रसंगी या चर्चा नको. नाही नको नको, आज गोळ्या घेऊन जा. आईसाहेब, काका थांबा. आईसाहेब औषध घ्या ना. नाही नको, आमच्या पोटच्या पोराला आम्ही घरच्या महत्वाच्या कार्याला बोलवलं नाही, ते आमच्या या मुलाला आवडलं नाही. तुमची आवड न जपण्याची चूक केली आम्ही. आम्हाला शिक्षा होणं मस्त आहे. आईसाहेब असं करू नका प्लीज. औषध घ्या. आईसाहेब ऐका ना. आईसाहेब असं नका करू ना प्लीज. मी मनातलंही बोलू नको का? बोला की. अहो मग चूक कोणाची असेल तरी नेहमी तुम्हीच का शिक्षा करून घेता? याचं जाम प्रेशर येतं मला. नाही, तुम्ही प्रेशर घेऊ नका किंवा आमच्या चुका दाखवू नका. चूक दिसली की आम्हाला शिक्षा घेणं मस्त आहे, नाही का? इस- अगं बाई, जिला आणायला जायचंय ती घरी यायच्या आधीच एक घर उद्ध्वस्त झालो. हा कसला संकेत समजायचा? राजश्री, नाही नाही तसं नाही, म्हणजे मागच्या वेळेला त्या मुलीच्या बहिणीकडनं आमचा महागडा वास फुटला होता. तेव्हा तुम्ही काय म्हणला होता? अगं हा तर शुभ शकून आहे. मग हा अपशकुन समजायचा का? आईसाहेब गळटं पडलंय पण अंडी सुरक्षित आहेत. आणि वहिनी साहेब, कदाचित येणारीचा हाच पायगुण असेल की घरावर संकट आलं तरी घरातील माणसं एक संध राहतील. आणि गळट्याचं काय,
काड्या जमवून पुन्हा बांधता येईल. रणजितराव, भैया साहेब, अहो भाऊजी पडल. करायची काय गरज आहे? घडी माणसांची कामं स्वतः करायची सवयच लागली लहानपणापासून. तसेच आहेत ते लहानपणापासून. सगळ्यांना जपतात ते. झालं ना, या खाली या, चला उशीर होतोय. या 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 बांदल परिवारातर्फे समस्त ढाले पाटील कुटुंबियांचं स्वागत. हा ए बाद झालं, चल. हा ए फोटो काढ रे. या 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 फोटो काढतात, फोटो. हा हा फोटो. हा हा आजचा पुष्य नक्षत्रावरचा दिवस लय भाग्याचा. हा आज झालेले सगळे कार्य एकदम सफल होतात. हा 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 आणि दोन खानदानांचा एकत्र संबंध येतो म्हणजे दुधात साखरच की. हे झालं का? हा या रणजितराव या. हा हे काय एवढ्या महत्वाच्या दिवशी दत्ताची दोनच तोंड, तिसरं मग कुठे आहे? सुजितराव, सुजितराव आल्याशिवाय रणजितरावांना ओवाळायचं नाही असं ठरलंय का? तसं सांगा आम्हाला. हे घ्या. बरं का रणजितराव, वेशीपासून इथपर्यंत हत्तीवरनच मिरवणूक काढणार होतो. तशी खानदानी परंपराच आहे आमची. पण ते आयनवेस कॉटेशन मध्ये प्रॉब्लेम झाला ना. नाही, प्रॉब्लेम झाला, बरंच झालं, कारण मी असं काहीही करून घेतलं नसतं. हे हत्तीवरून वगैरे मिरवणूक काढायचे, काढून घ्यायचे दिवस गेलेत आता. आणि आपण सगळ्यांनी हे कुठेतरी आता समजून घ्यायला हवं. वा 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 रणजितराव, अहो काय विचार, एकदम फॉरवर्ड. आवडलं आपल्याला. हा. संजय, ती अशी का ग बघते तुझ्याकडे? थोडंच लावा. नमस्कार करतात आपल्यात. नावापुरतच लावा. काय झालं? नाही, लावा.
दिसलं का? काय दिसलं का? मैं बस वो बस, रिक्षा, ट्रेन. ए गंजकेश, काय बघत होता रे वाकू वाकू? आ? काय ठेवलंय तिथं? आ? सोनं, चांदी, हिरे. काय दिसलं? नाही जरा मला पण सांग. सांग की. नहीं, मैं बस अपना यूं ही वो ऐसे ही. ए खळखट्याक, हिंदीत कशाला बोलतो रे? हं? हिंदीत कशाला बोलतो? महाराष्ट्रात आहेस ना, मग मराठीत बोलायचं काय? हा बरोबर संजय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पर मैं वो राजस्थान से हूँ ना, तो मराठी. हो, मारे हिवडा में नाचे मोर. तक थैया थैया. ए इकडं बघायचं. राजस्थानचं आहेस? हा, मग इकडं काय तुझा हरवलेला उंट शोधायला आलतास? नहीं, मुझे समझ नहीं आ रहा है क्या बोल रहे हो आप. मैं टूरिस्ट हूँ ना, टूरिस्ट. तो मुझे यहाँ का कुछ आइडिया नहीं मिल रहा है. जिधर आइडिया उधर जाओ ना मग. ए तुला काय आमचं पानबुंदा, कुलू मनाली आणि शिमला वाटलं का रे? टुरिस्ट म्हण. खरं खरं सांगायचं, खरं खरं सांगायचं. इथं चोरी करायला आलतास की नाही? दिसायला आता कसला जेंटलमन दिसतोय. काय झालंय? काय अडचण आहे का? कोण हवंय? मेरी कोई चीज खो गई थी, वो ढूंढ रहा हूँ. चीज मिली? मिल जाएगी. आओ दाजी, ते टुरिस्ट आहेत ना. हा टुरिस्ट आहेत ते. टुरिस्ट इथं पानबुंद्यात? टूरिस्ट, आपको वो हमारे नदी का संगम देखने का है ना? देखने का है, देखने का है. हाँ हाँ, संगम. तो वो यहाँ से राइट जाने का और फिर नीचे जाने का. बघा नीचे, तो वहाँ पे दिखेगा आपको नदी का संगम. हाँ चला चला, जाओ जाओ. काय बाई, हल्ली कोण पण येते पाणबुंद्यात. राजस्थान, पंजाब वरून वगैरे लोक यायला लागली. बरं चला निघूयात आपण घरी. हा चला चला. दाजी वा की तुम्ही पुढे, आम्ही आलोच. हा वा वा. येस, आधी लई शायनिंग मारत होतीस ग. लीड एसीपी होऊन त्या पोराला लई ताण देत होतीस ग. आणि जसा तुझा हिरो आला तस. मोने, हिरो म्हणजे आपले मधले दाजी ग. हा दाजी आली तशी तू भिकी बिल्लीच झालीस की ग संजय. तू जरा येडी आहेस का? हा अगं ते पोलीस आहेत, त्यांना जरा जरी ते पोरग डाऊटफुल वाटलं असतं ना, तर त्याला हितच हाण बडवला असता. आणि तसं पण आपल्या घरात आज वेगळा कार्यक्रम आहे ना, मग त्या कार्यक्रमाला हा कार्यक्रम सूट नसता झाला की नाही? हा मग येडी कुठची. आणि तसं पण ते पोरग बघ जरा बऱ्या घरातलं वाटत होतं. नाही म्हणजे खरंच हरवलं असेल ना ग ते. आणि कसं आप आप करून बोलत होतं. आणि बऱ्या घरातली लोक तसं बोलतात की नाही? व तर तसं देख ना. मोने, युअर राईट संजय. पर तुला ग कसं कळतं आपलं दाजी कशी वागतील ते? कसं असतंय मोने, जिभेला हाड नसतं, पण ते असल्यावानीच बोलावं लागतंय. नाही तर लय हाड हाड होतीये बघ, नाही का? चल आता. तर बरं का वहिनी साहेब, त्या शेट्ट्यांच्या बंगल्यात व्यवस्था केली तुमची राहायची. हा, शेट्टे म्हणजे आमचे लहानपणापासूनचे मित्र. हा, म्हणजे एवढे आपल्यासारखे खानदानी नाही, पण मित्र आहेत. हा, तर ते सारखे म्हणत होते, बांदल साहेब तुमची पोरगी म्हणजे आमची पोरगी. हा, तेव्हा तिच्या लग्नात थोडासा आमचा हातभार लागू द्या. हा, म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली, घ्या आमचा बंगला. हा, म्हणून त्या बंगल्यात तुमची व्यवस्था केली आहे. पंजाबराव, एक सांगू का? सांगा की. तुम्ही फार मोठ्याने बोलता.
खानदानी माणसाचा मान मोठा पाहिजे, आवाज नाही. माफ कर. आणि काय पंजाबराव, या असल्या बारीक सारीक गोष्टी आमच्या कानावर नका घालत जाऊ. हं? नानांना सांगायचे. ताईसाहेब, ते लग्नाचा नजराणा नाही थांबा जरा. नजराणा वगैरे होत राहील, आधी लग्नाचं निश्चित होऊ दे.